नमस्कार. मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप प्रभावी असा मंत्र, स्तोत्र देणार आहे आणि त्याच्यामागे रिझनही तसंच आहे. आपण जेव्हा या पृथ्वी तलावर जन्म घेतो, तेव्हा आपण मागच्या काही जन्मांचं पापकर्म आणि पुण्यकर्म आपल्यासोबत घेऊन आलेलो असतो. पापकर्म आपल्याला दुःख, चॅलेंजेस, ब्लॉकेजेस देतं आणि पुण्यकर्म आपल्याला सुख, आवडीच्या गोष्टींचा उपभोग आणि एक स्मूथ लाईफ देतं. पण लाईफमध्ये चढ आणि उतार हा असतोच. कारण की मध्येच पापकर्मांचे भोग आणि मध्येच पुण्यकर्मांचे भोग असंच आपलं आयुष्य सुरू असतं. पण जर का एखाद्याचं पापकर्म जास्त अवघड असेल, कठीण असेल आणि त्याच्या लाईफमध्ये जर का खूप जास्त चॅलेंजेस, ब्लॉकेजेस येत असतील, आजार, दुखणे येत असतील किंवा काहीच सरळ मार्गाने होत नसेल, सगळं काही विस्कळीत असेल, तर आपण एक उपाय करू शकतो. आणि साक्षात आपले भोले शंकर महादेव यांनी हा उपाय सांगितलेला आहे, की जो माझ्या 12 ज्योतिर्लिंगांचं स्मरण करेल सकाळ आणि संध्याकाळ, त्याचे मागच्या 7 जन्माचे पाप मी नाश करेल, नष्ट करेल, असं त्यांनी स्वतः या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर हा काय श्लोक आहे? बघूयात. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकाल मोंकाल मल्लेश्वरम परल्या वैजनाथं च डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गोमती तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरं सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति 12 ज्योतिर्लिंगम स्मरणम संपूर्णम. किती सुंदर श्लोक आहे ना. 12 ज्योतिर्लिंगांचं एका श्लोकामध्ये आपण आवाहन करत आहोत, स्मरण करत आहोत आणि श्लोकामध्येच सांगितलेलं आहे की जो सकाळ संध्याकाळ याचं पठण करेल त्याचे मागच्या 7 जन्मातले पाप नष्ट होतील. म्हणजे काय? लाईफमध्ये पुढे सगळं सुखच सुख तुम्हाला मिळणार आहे. किंवा काही अवघड गोष्टी येणार असतील, कठीण काळ येणार असेल, तर तो सुद्धा सुरळीत होणार आहे. खूप सोपा श्लोक आहे. नक्की करून बघा. लाईफमध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन खूप महत्वाची आहे. जर तुम्ही कन्सिस्टंटली एखादी गोष्ट जर केली, तर लाईफमध्ये खूप मोठे बदल घडून येतात. आणि डिसिप्लिन ही अगदी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे आपल्या लाईफमध्ये. रेमेडीज म्हणू देत किंवा काही पण टेक्निक्स म्हणू देत, उपाय म्हणू देत. फक्त डिसिप्लिन्ड वेने की हे माझ्यासाठी लाभदायक आहे आणि मला याचा खूप छान उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे, माझं आयुष्य सुरळीत होणार आहे, असा विचार करून जर का तुम्ही हे केलं, तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान असे बदल घडून येतील. आणि प्रत्येक गोष्ट करताना नेहमी संकल्प धरा. संकल्प करा, की मी हे कशासाठी करत आहे. म्हणून तुम्ही जर का ती गोष्ट केली, असं म्हणून जर का तुम्ही ती गोष्ट केली, तर तुम्हाला त्याचे लाभ अजून जास्त प्रमाणामध्ये होणार आहेत. सोप्या गोष्टी आहेत आणि सोपे उपाय आहेत. सोप्या गोष्टींसाठी, सोप्या उपायांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईफमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींच्या मार्फत आपण जाणार आहोत आणि यासाठीच माझे व्हिडिओज बघत राहा. पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत राहा. ज्याला याची आवश्यकता आहे, त्याच्यापर्यंत हे व्हिडिओज नक्की पोहोचवा. मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. हे व्हिडिओज तुम्ही बघत आहात आणि याला भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी. थँक यू.